जास्त लेडीज आणि जास्त जेंट्स आपल्यामध्ये ना प्रत्येक घरामध्ये एकाचं तरी पोट वाढलेलंच असतं आणि तेच कमी करायचं असतं. ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा फॅट जास्त नसतो, पण पोटच जास्त वाढलेलं असतं आणि ते प्रत्येक घरामध्ये मला तरी वाटतं की पोट वाढलंय. कोणा जेंट्स असो किंवा लेडीज असो, कोणाचं तरी वाढलेलंच असतं. कितीही स्लिम ट्रिम असलं तरी पोटाची डमी ही थोडी तरी बाहेर निघालेलीच असते. तर ती कमी करण्यासाठी तुमचं खालचं पोट किंवा तुमचं वरचं पोट, कोणतंही पोट असू द्या, आज एकच एक्सरसाइज आहे आणि इतका चांगला रिझल्ट आहे ना या एक्सरसाइजचा. यूट्यूबला या एक्सरसाइजचे व्हिडिओ असतील पण बहुतेक, किंवा माहिती नाही मला. पण तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ बघून ह्या एक्सरसाइज कंटिन्युअसली 5-6 दिवस जरी केल्या ना, तर तुम्हाला इतका फायदा होणार आहे ना आजच्या ह्या एक्सरसाइजचा. फक्त पोटासाठी इतका स्ट्रेस येतोय तुमच्या पोटावरती, इतका बारीक घाम निघतो तुमच्या पोटावरती ना ह्या एक्सरसाइज करून. फक्त करणं एकदम महत्वाचं आहे, परफेक्ट करणं महत्वाचं आहे. आणि सकाळी खाली बोटानेच ह्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहेत. खूप सोपे. एक एक्सरसाइज बोलले मी तुम्हाला, एका एक्सरसाइजचे काही 2-3 व्हेरिएशन असतील, तेच तुम्हाला आज दाखवायचा प्रयत्न करते. पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला असेल ना, फक्त एक्सरसाइज करून तुम्हाला फायदा नाही भेटणार. तर तुम्हाला अशा ड्रिंक घ्यायचे असतात की मॉर्निंगला तुम्ही जिंजर वॉटर ड्रिंक घ्या, तुम्ही ग्रीन टीचा वापर करा जास्त, ऑइली पदार्थ कमी खा, साखरेचे पदार्थ जर कमी केले ना तर तुमचा पोटाचा घेर, आणि आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत ना केल्या ना डेली, तर तुमचा पोटाचा घेर एकदम कमी होऊन जाणार. घर बसल्या तुम्ही वजन, पोटाचा फॅट कमी करू शकता. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण एक्सरसाइजला आणि पोट मस्त स्लिम ट्रिम करूया. साडीमध्ये, ड्रेसमध्ये सुंदर दिसूया. आणि जेंट्स बघत असतील, तुम्ही देखील हे एक्सरसाइज करू शकता. सकाळी खाली पोटाने करायचं तर तुम्ही फ्रेश व्हायच्या अगोदर पण तुम्ही जसं तुम्हाला वाटतं आता तुम्ही ते करू शकता 10 मिनिटं, तर तुम्ही करू शकता. जास्त करून पोटाचा एक्सरसाइज आहे ते सकाळी खाली पोटाने केला की जास्त फायदा भेटतो. वेळ नाही तर मग 2 तासांनी जेवल्याच्या अगोदर, 2 तासांनी जेवायच्या नंतर तुम्ही करू शकता. जस्ट या पोझिशनला यायचं आरामात. आता ह्या पोझिशनला आलेली आहे मी इथे. नॉर्मली पाय पण लावून दिले, हाताला मी या पोझिशनला आपल्या हिप्सच्या म्हणजे कमरेच्या खाली ठेवले, जस्ट या पोझिशनला. ठीक आहे. आता इथे मी हात ठेवले. एकदम सिंपल आहे. जस्ट या पोझिशनला पायाला उचलायचं. पहिले तुम्ही परफेक्ट हात एकदम तुमचे व्यवस्थित ठेवून घ्यायचे, म्हणजे करायला तुम्हाला सोपं झालं. आता सिलिंगकडे नजर ठेवायची तुमची, इकडे तिकडे नाही ठेवायची, फोकस ठेवायचा आणि जस्ट इतकेच पाय उचलायचे आणि इथे काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 9 8 8 7 7 6 6 5 5 4 4 3 3 2 2 1 1 and 0. ओ माय गॉड, इतका भयानक प्रेशर येते तुमच्या पोटावरती. बघून जाणीव तुम्हाला होणारच आहे. आणि कमेंट पण तुम्ही करू शकता. आता ह्याच पोझिशन मध्ये झोपायचं, वापस पायाला लांबून द्यायचं आणि ह्याच एक्सरसाइजचं सेकंड व्हेरिएशन. आता पाय आपण इथे 30 डिग्रीवरती ठेवले होते ना, आता पायाला न्यायचं या पोझिशनला. कोणत्या डिग्रीवरती आहे? 60 डिग्री. जस्ट इथे वापस होल्ड करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जितकं प्रेशर येते 30 डिग्रीवरती पाय ठेवून, तितकंच प्रेशर येते तुमच्या 60 डिग्रीवरती तुम्ही पायाला नेऊन. मी जशा पद्धतीने पाय नेलेत एकदम स्ट्रेट मध्ये, तसेच तुम्हाला पण न्यायचे. आता आपल्याला पायाला न्यायचं 90 डिग्रीवरती. वापस हात आपल्या हिप्सच्या खाली, कमरेच्या खाली सपोर्टला. तुम्हाला कमरेचा गॅप, त्रास असं काय असेल ना, ते इथे हात ठेवल्यामुळे तुम्हाला करायला पण सोपं जाईल. कारण की पोटाचा घेर वाढला ना तर कमरेला त्रास हा होतोच. म्हणून असे हात ठेवायचेच आहेत आपल्याला. जस्ट पाय लांबून द्यायचे, इथे श्वास भरत भरत या पोझिशन मध्ये यायचं. आणि आपले पायाचे पंजे आहेत ना आपल्या अपर बॉडीकडे खिचायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 and हळूच पायाला खाली न्यायचं. आता हे झाले 3 व्हेरिएशन एका एक्सरसाइजचे. आता याचं 4थं व्हेरिएशन पण आहे. असे 6 व्हेरिएशन आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. नसतील करायचे तुम्ही हे 3 आरामात करू शकता. ठीक आहे. आता या पोझिशनला आली वापस मी, या पोझिशनला आली, या पोझिशनला पहिल्या 30 डिग्रीवरती जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. इथला पोटावरती प्रेशर येत आहे आणि इथे पण प्रेशर येत आहे हे आसन करून. आता 4थं व्हेरिएशन कंप्लीट झालं. आता तुम्ही म्हणाले किती राऊंड घ्यायचे, तर सुरुवातीला तुम्ही फक्त 20-20चेच राऊंड घ्या 2-4 दिवस. नंतर याची क्वांटिटी ऑटोमॅटिक तुमच्याकडनं पण याची लेवल वाढत जाणार. सुरुवातीला 20-20चाच एक राऊंड कंप्लीट करा. आता या पोझिशनला पायाला नेलं, हात आता इथे ठेवायचे थोडेसे जस्ट 1 2 इथे श्वास भरला, इथे सोडला 3 4 5 6 7 8 9 10 and relax. Oh my god, इतकं भयानक प्रेशर येते ना एक्सरसाइज करायला. खूप जास्त तुम्हाला पण उत्साह येणार, कारण की पूर्ण दाब येतो तो आपल्या पोटावरती आणि फॅट आपला कमी होणारच 100% गॅरंटीने सांगते. आता हळूच वापस या पोझिशनला गेल्याच्या नंतर या पोझिशनला जायचं आणि इथे पायाला पकडायचं. तुमच्या पोटावरती पूर्ण तुमच्या इथे ऑटोमॅटिक प्रेशर येते. जस्ट इथे पकडायला नाही होत पोटामुळे, तर तुम्ही इथे पण पकडू शकता किंवा जस्ट या पोझिशनला पण करू शकता. याचं पण दाखवते. पहिले तुम्हाला इथे पकडायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता पायाला असंच ठेवायचं, हाताला वरती नेऊन जस्ट या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. जस्ट हळूच पायाला खाली न्यायचं, हाताला मागे न्यायचं आणि पायाचे पंजे खालच्या साईडला खेचायचे आणि हात वरच्या साईडला खेचायचे आणि पोटाला आतमध्ये खेचायचं आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. डाव्या साईडला वळायचं आणि उठून बसायचं. खूप म्हणजे खूप जास्त फायदा करणाऱ्या आहेत ह्या पोटाच्या फॅटसाठी ह्या एक्सरसाइज. मला तरी वाटतं ज्यांचा पोटाचा फॅट आहे ना त्यांनी ह्या एक्सरसाइज करायलाच पाहिजे. आणि पोट आतमध्ये स्लिम ट्रिम पोट करायचं असेल तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच करा. खूप जास्त फायद्याच्या आहेत, करून बघा. सांगितलेलं आहे डाएट म्हणजेच तुम्ही सकाळी कोणती ड्रिंक घ्यायची, तुम्ही ग्रीन टीचा वापर करू शकता 2 टाइम दिवसातनं. जेवण झाल्यावरती 15 मिनिटांनी, संध्याकाळचं जेवण झाल्यावरती 15 मिनिटांनी. खाली पोटाने तुम्ही जिरा वॉटर, ॲटलिस्ट तुम्ही गरम पाण्याची हॅबिट उठल्याबरोबर पोटाचा फॅट कमी होण्यासाठी. ठीक आहे. आणि ऑइली पदार्थ ह्या गोष्टी सगळ्या, थोड्याशा साखरेचे पदार्थ हे कमी केले तर पोट ॲटोमॅटिकच कमी होतं. सोबत ह्या एक्सरसाइज करून तर 100% रिझल्ट आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय, नोट करून घ्या. आवश्यकता असेल वजन कमी करण्याची, काय हेल्थ इश्यू असतील तुमचे, जसं तुम्हाला योगा करणं खूप आवश्यक आहे, तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला एनी टाइम कॉल करून कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता, योगा जॉईन करू शकता.
तर ऑनलाईन क्लासेस आहेत, तुम्ही घर बसल्या तुमची हेल्थ, तुमचं वेट सगळं काही ठीक करू शकता. तर आय होप व्हिडिओ पण आवडला असेल आणि माहिती देखील, टिप्स देखील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत